हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, थोडासा विद्युत प्रवाह खंडित झाल्या कारणानं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. अर्थातच धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही आहे. धावा आणि चेंडूंचं अंतर आपण पोहोचूया मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. लावडा फील मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. दडपण आहे दोन्ही संघांवर. 11-24 ची आवश्यकता होती. आता 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आदरणीय सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ घरत, कामगार नेते म्हणून त्यांच्या समोर एक मोठं नाव देखील अगदी या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कामगारांसाठी अग्रेसर असणारे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक दौरे करणारे व्यक्ती म्हटलं तर महेंद्र शेठ घरत साहेब. या मैदानासाठी बहुमूल्य त्यांचं योगदान राहिलंय. हे मैदान जो आहे या मैदानाला सोडवण्याकरता सिडको विरोधात अनेक वेळा खरं तर प्रत्यक्षात लढे देऊन हा मैदान सोडवण्याचं त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. मग कधी ऐनवेळीस पोलीस स्टेशनची पायरी देखील चढावी लागली. असा हा मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम टोला आहे ब्लॅक स्क्रीन जवळ. वॉट कॅच, अप्रतिम झेल. इथे मात्र टिपला जातो इवान शॅन अक्षित गाव संघाचा क्षेत्ररक्षक आदित्य फडके. व्हेरी गुड कॅच. चेंडू आणि धावांचं अंतर बघायचं झालं तर आपल्याला आता 9 चेंडू आणि 24 धावा. महेंद्र शेठ घरात मॅच खूप रफ अँड टफ आहे आणि एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. 40+ मध्ये देखील महेंद्र शेठ घरात एक क्रिकेट खेळतायत. त्यामुळे त्यांनाही मॅच पाहायला आवडेल असा हा सामना आपल्या भेटीला येतोय. चेंडू आणि धावांचा अंतर 9 चेंडू 24 धावा. आदरणीय सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचा शुभ सन्मान. या मुख्य व्यासपीठावर लांगेश्वर 40+ सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष तथा मोरावे गाव तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमदादा कोहली, सर्व लांगेश्वर 40+ चे सर्व आयोजक सर्वांच्या उपस्थित महेंद्र शेठ घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान होत आहे. नऊ चेंडू आणि 24 धावा. नेक्स्ट बॉल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल आली आहे. आपण पाहत आहोत पुष्पहार परिधान करून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भव्य दिव्य असं सन्मान चिन्ह, त्याचबरोबर वस्त्र अलंकार म्हणजेच मायेची आणि प्रेमाची ही शाल साहेबांच्या अंगावर परिधान करून जोरदार टाळ्यांनी आपण करूया महेंद्र शेठ घरत साहेबांचा शिव सन्मान. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. महेंद्र शेठ घरत यांचं बहुमूल्य योगदान या मैदानाकरता राहिलं. आमच्या आयोजन कमिटीनं खूप चांगली माहिती देण्यात दिली आहे की आजकाल बघितलं तर जेवढी प्रगती झाली आहे, जेवढी प्रगती शहरीकरण झालं, तेवढं मैदानांचा अभाव मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ते मैदानासाठी बहुमूल्य योगदान देणारे महेंद्र शेठ घरत रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साहेबांना विनंती करेन. मॅच ही तेवढी रंगतदार आहे आणि तुमचं मनोगत ऐकायला देखील आम्ही आतुर आहोत. स्कोर आहे धावफलकावर धावसंख्या बघितली तर येणारे 6 चेंडू आणि धुतुम संघाला 23 धावांची आवश्यकता. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 40+च्या या मॅचेस सुंदर अशा लांगेश्वरच्या मैदानावर मोरावकरांची एकजूट काय असते ते या मैदानाच्या निमित्त मला दिसली आणि म्हणून हे मैदान सुटलं. लांगेश्वर जागृतीचं देवस्थान आहे. दर सोमवारी मी येत असतो आणि लांगेश्वरच्या नावानं सातत्यानं या क्रिकेट टुर्नामेंट गेली 50 वर्षापासून होतात. तर लांगेश्वरच्या नावानंच नेहमी यांचा संघ मोरावेचा मी पाहिला
आणि निश्चितपणे चांगलं आयोजन. मदननं सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा सन्मान ठेवला आहे. बाहेरच्या पुढाऱ्यांचे पण फोटो लावलेत, पण गाववाल्यांचे लावलेत, त्याच्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. सुंदर मॅचेस, चांगली मॅच चालू आहे. जास्त वेळ घेत नाही, शुभेच्छा देतो. पण मोराळचा मैदान हा माझ्या दृष्टीनं अखेरचा मैदान झाला, कारण अजून पुढचं मैदान. काल मला उलवा जेव्हा नाईट मॅचेस होत्या तेव्हा अनेक लोक बोलले का तुम्ही मैदानाचं काय बोलले नाहीत. मी बोललो मैदान जो आता प्रकल्पग्रस्त जे आहेत, चांगली बाउंड्री गेली, दोघांचा मिसफील्ड झाली खऱ्या अर्थानं, परंतु उलवा, तरगर, गणेशपूर, कोमटभुजे आणि ही सर्व गावं जी विस्थापित झाली त्यांचा एक मैदान आपण मागणी केली का जी शेलगरची आहे तर गुरुचरण जमीन 80 एकर शिडकोला फुकट चाललेली आहे, त्याच्यामध्ये 5 ते 6 एकर जमीन एकत्र द्या, एक मोठा मैदान. जसं आपण रामशेठ मैदान आपण जे शिवाजीनगरला आपण कोपर फाट्यावर सोडलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवायचा आहे आणि तिथे एक 5-6 एकर जमीन आपण सोडून दिली. हा एक ऐतिहासिक निर्णय. जे काय झालं ते सगळं गव्हाण भागामध्येच झालं आहे, कारण गव्हाण भागामध्ये आपण पक्षपंथ बघत नाही. रामशेठ आहे, जय म्हात्रे आहे, महेंद्र गतके, अरुण भगत किंवा इतर. आम्ही इथं आपण समाजासाठी सगळे एकत्र येतो म्हणून आपल्याकडे मैदानं जास्त आहेत. जसं आपण गव्हाणचा मैदान सोडवला, कोपरचा सोडवला, लढाई आपली असते, सगळे एकत्र येऊन लढतो आपण. म्हणून मोराळ्याचा सुंदर मैदान जेव्हा आला, मैदानाला फार लोकांचा विरोध नव्हता, गाववाले तयार होते पण आपलेच लोक विरोधात होते. अगदी रामशेठची मशीन आलेली परत इथून गेली, त्यांना पण डाव महेंद्र गतवर आणि मोराळकरांवर विश्वास नव्हता. परंतु आपण सांगितलं मागच्या वर्षी बघा आपल्या नशिबात ह्या कोस्टल रोडचा काम सुरू झाला, जयकुमार कंपनी आली आणि आपला काम आसान झाला. आणि मग म्हणून गेल्यावर सांगितलं मदन नाईट मॅचेस, पहिल्या मॅचेस भरवा 1 लाख रुपये मी देईन, कारण मला मॅचेस भरून एकदा मैदान सुरू करायचं होतं आणि ते मैदान सुरू झालं. आणि म्हणून आता माझं काम सुरू देणं होतं. शेलगर मैदान झालं, गव्हाणचा झाला, कोपरच्या मैदानातले प्लॉट काढले, धुतुमकरांचं आता मैदान सोडवायचं आहे, तो मॅनग्रोव्हमध्ये आहे. आपण जाहीर केलं आहे का धुतुमचं मैदान सुटलेलं आहे, पण तरी मॅनग्रोव्हचं असल्यामुळे परवा MDना भेटून सांगितलं का हा आमचा 50 वर्षापासूनचं मैदान आहे ते सुटलं पाहिजे. आणि माझं म्हणणं तेच आहे, UPLमध्ये तेच सांगितलं. 2-2 आमदार आहेत, खासदार आहेत, मतदानादन देताव, पैसे तिघांचं पण घेताव. हे वेळेला 130 कोटी रुपये आपल्या मतदारसंघाने खाले, माहीत आहे ना. 4,000 प्रीतमचे घेतले, 4,000 का 2,000 प्रीतमचे, 2,000 महेश बालदेचे, 1,000 काय मनोहरचे. तुमची चूक नाही, हेच येऊन द्यायचे, पैसे घ्या, आमची पाकिटं घ्या. म्हणजे लोकांची आणि मतदारांची बिलकुल चूक नाही, पैसे तुमचेच आहात. या इकडून तिकडून कमवलेले कुणी कामातून याच्यातून तर ते पैसे आले, पण पैसे आल्यानंतर कामं विकासाची झाली पाहिजेत, आपलं अस्तित्व टिकला पाहिजे. आणि मोराळ्याचं मैदान सोडवल्याबद्दल मला स्वतःला त्याच्यामध्ये अभिमान आहे का आपण नुसतं मैदान सोडून चालणार नाही, तर समाज मंदिर इथं बांधायचं आहे. गावाच्या शाळा अजून आपली राहिली, अनेक गोष्टी आहेत. देबी पाटलांचं नुसतं फोटो नाही, नाव पण लागलं पाहिजे आणि ते लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अजूनही लागेल असं मला वाटतं आहे. आणि म्हणून त्यांनी एक मोठं कार्य केलं आहे का 5% विकासाचे पैसे या गावांसाठी दिले जाईल एकूण टर्नओव्हरच्या, ते पैसे मिळाले नाही आपल्याला. आणि म्हणून आता मी जास्त न बोलता सर्वांना शुभेच्छा देतो. शेवटची ओव्हर महत्त्वाची आहे, एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1 चेंडू 7 धावांची गरज होती आणि एका धावेनं भैरवनाथ धुतुम संघाला पराभूत व्हावं लागलं. क्या बात है, जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगला गेला. एका धावेची किंमत काय असते साहेब मोजावी लागेल. एका मताची किंमत काय असते एखाद्या आमदार खासदाराला विचारा, एका मार्कची किंमत एखाद्या विद्यार्थ्याला विचारा.